गणपती बाप्पा मोरया। मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो? भाग 9। नरांतकचे माता पिता रुद्रकेतू आणि शारदा यांना नरांतकचे कापलेले मस्तक बघून अत्यंत दुःख झाले। सुरुवातीला आपल्या मुलांचे वर्तन न आवडल्यामुळे ते नाराज होते, पण त्रैलोक्य विजयानंतर त्यांची नाराजी दूर झाली होती। हे मस्तक घेऊन रुद्रकेतू आणि शारदा शोक करत स्वर्गात देवांतककडे गेले। इकडे देवांतक सुद्धा आपल्या भावाचे कापलेले पाय बघून चिंताग्रस्त झाला होता। त्याने गुप्तचर पाठवून सर्व जाणून घेतले आणि आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच तो रडू लागला। त्याच्या मत्यांनी त्याला समजावले की महाराज, युद्धक्षेत्रात हार जीत तर असतेच। शत्रूचे प्राण घेणे किंवा शत्रूच्या हाती मारले जाणे ही तर एक सामान्य बाब आहे। पृथ्वीवर माणूस जास्तीत जास्त 100 वर्षे जगतो। आज नाही तर उद्या 100 वर्ष पूर्ण झाल्यावर ते मेलेच असते। म्हणून आपल्या भावाच्या मृत्यूचा शोक करू नका, तर प्रतिशोध घ्या। देवांतकने सुद्धा बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या आई वडिलांना म्हणाला, जे घडून गेलं ते मला बदलता येत नाही। तुम्ही रडू नका, तुमचा शोक आवरा आणि मला आशीर्वाद द्या। मी शत्रूचा वध करण्यासाठी स्वतः जातो, मला आज्ञा द्या। विश्वास ठेवा माझ्यावर, मी नक्कीच त्याला मारेन। सारे त्रैलोक्य मला बघून थरथर कापतं, तर तो निर्बल काशीराज त्या बालकाचे काय रक्षण करणार? एवढे बोलून त्याने मोठ्याने गर्जना केली आणि अमात्य व सेनापतींना बोलावून सेना सज्ज करण्याचा आदेश दिला। थोड्याच काळात विशाल दैत्य सेना सज्ज झाली आणि काशीवर आक्रमण करण्यास निघाली। देवांतकच्या विशाल सेनेवर काशी नगरीवर भयानक आक्रमण केले, पण काशीचे नागरिक एकदम निर्धास्त होते। त्यांना पूर्ण विश्वास होता की भगवान विनायक नरांतक प्रमाणे देवांतकचा सुद्धा अंत करतील। काशीचे सर्व वीर हे दैत्य सेनेबरोबर लढण्यासाठी सज्ज झाले। काशी नरेश हे विनायककडून आज्ञा घेण्यासाठी आले, त्यावेळी विनायक हे लहान मुलांबरोबर खेळत होते। काशी नरेशांनी विनायकला नमस्कार केला आणि म्हणाले, नरांतकच्या मोठ्या भावाने काशीवर आक्रमण केले आहे। तो नरांतकपेक्षा जास्त दुष्ट आणि क्रूर आहे, म्हणून काशी नगरीच्या रक्षणासाठी काहीतरी उपाय करा। विनायक हे आदेशाच्या स्वरात म्हणाले, महाराज, आपल्या सेनेला शत्रूबरोबर लढण्यासाठी पाठवा, पण एक गोष्ट ध्यानात घ्या, दैत्यांचा पराभव करण्यासाठी काही देवीही येत आहेत। त्या आल्या की तुमची सेना त्या देवींच्या पाठीमागे ठेवा आणि त्यांच्या आदेशाचे पालन करा। काशी नरेशने ही गोष्ट आपल्या प्रमुख सेनापतीला समजावली आणि ते स्वतः रणांगणावर आले, पण देवांतकची सेना बघून त्यांना धडकीच भरली। इकडे भगवान विनायक यांनी विशाल रूप धारण केले आणि सिद्धिबुद्धीचे स्मरण केले। त्या देवी लगेच उपस्थित झाल्या। त्यांनी सिद्धीला आदेश दिला की दैत्यांच्या विनाशासाठी एक विशाल सेना तयार करा आणि सैन्य संचालन योग्य प्रकारे होण्याची व्यवस्था करा। आदेश मिळताच देवी सिद्धीने देवांतकच्या सेनेजवळ मोठी भयंकर गर्जना केली। त्यामुळे सर्व दिशा, धरती, आकाश कंपित झाले आणि त्याच वेळी स्त्रियांच्या 8 विशाल सेना प्रकट झाल्या। त्यांचे नेतृत्व आणि महाआदी प्रसिद्ध अष्टसिद्धी करत होत्या। देवांतक हा नारी सेनेला बघून खूपच घाबरला। त्याने मनातल्या मनात विचार केला, पुरुषांपेक्षा स्त्रियांशी लढणे अवघड आहे। जरी आपण जिंकलो तर अपेक्षित यश मिळत नाही। सगळे म्हणतील, हे कसले आलेत वीर जे नारीशी युद्ध करतात, आणि हरलो तर वीरतेची शाख समाप्त होईल आणि खूप निंदा केली जाईल। त्याचा हा विचार त्याच्या एका सेनापतीला पण पटला। हा सेनापती स्त्रियांशी युद्ध करणे कमी दर्जाचे समजत होता। तो हे पण म्हणाला, महाराज, सर्व स्त्रिया आपल्याला मारण्यासाठी अथवा स्वतः मरण्यासाठी तयार आहेत। या स्त्रिया काही केले तरी येथून हटणार नाही, म्हणून आपण काय करावं हे लवकरच आपल्याला ठरवावं लागेल। तेवढ्यात एक दुसरा सेनापती म्हणाला, महाराज, या नारी सेनेला तर आम्ही पाहून घेतो, तुम्ही मागे जाऊन सैन्याची संचालन व्यवस्था बघा। आपले साम्राज्य आणि सन्मान यांच्या रक्षणासाठी युद्ध करावेच लागेल। ठरल्याप्रमाणे देवांतक मागे गेला आणि त्याचे कर्दम कालांतक
घंटासूर, तालजंग, दुर्जय, यक्ष्म आणि रक्तकेश हे सेनापती एका सिद्धीच्या समोर जाऊन युद्धासाठी उभे राहिले आणि देवी आणि दैत्यांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. काशीराजांनी त्यांची सेना आदेशाची वाट बघत उभे होते आणि हे अद्भुत युद्ध पाहत होते. या महाभयानक युद्धात दैत्यसेना गाजर मुळ्याप्रमाणे कापली जात होती आणि माने करदमला, प्रकम्याने कालंतकला आणि महिमागरिमाने क्रमशः यक्ष्म, तालजंग आणि दीर्घदंतला मारून टाकले. दैत्य सेनापती मारले गेले तरी असुर सेना निराश झाली नाही. ते लढतच राहिले. अशा प्रकारे 3 दिवस 3 रात्री महाभयानक युद्ध चालू होते. त्यात बहुतांशी असुर सेना नष्ट झाली. यामुळे देवंतक हा खूपच चिंताग्रस्त झाला. तो विचार करू लागला, हे चाललंय काय? माझे मोठमोठे दैत्यवीर या स्त्रियांच्या हातून मारले गेले. यामुळे माझे साम्राज्य संकटात सापडू शकते. आतापर्यंत कुठल्याही देव अथवा मनुष्याची माझ्या छोट्यातल्या छोट्या वीराचा सामना करायची ताकद नव्हती. पण माझे मोठे दैत्यवीर या स्त्रियांच्या समोर धराशायी झालेत. हा पराभव माझे इंद्रासन माझ्या हातून घालवू शकतो. म्हणून मला स्वतःच या युद्धात उतरून या स्त्रियांचा पराभव करणे आवश्यक आहे. लगेच देवंतकने तलवार हातात घेतली आणि घोर गर्जना केली. त्याची गर्जना ऐकून सर्व देवता मनुष्य घाबरले. तो लगेच गरिमासमोर जाऊन युद्ध करू लागला. देवी सुद्धा पाठीमागे राहिल्या नाहीत. त्यांनी देवंतकची तलवार उडवली. मग त्याने भीष्ण बाणांचा वर्षाव केला. त्यामुळे 8ही सिद्धी बेशुद्ध पडल्या. हे पाहून देवता त्यांच्या मदतीला धावले आणि दैत्यांबरोबर लढू लागले. सिद्धींना मूर्छित पाहून विनायक यांनी बुद्धीला युद्धाची व्यवस्था बघण्याचा आदेश दिला. बुद्धिदेवीने तिथे जाऊन घोर गर्जना केली. त्यामुळे शत्रूंना धडकीच भरली. तेव्हाच बुद्धिदेवीच्या मुखातून एक अत्यंत तेजस्वी, घोर, भयंकर आणि अत्यंत विशाल मुख असणारी देवी प्रकट झाली. तिचे केस धरतीपर्यंत पसरलेले होते आणि तिच्या मुखातून अग्नीच्या ज्वाला निघत होत्या. ही देवी दैत्यसेनेच्या दलात घुसत असे आणि अनेक राक्षसांना टोनात उचलून ठेवत असे. त्यामुळे ती देवी जिथे जात असे तेथून दैत्य पळून जात असत. पण ती देवी सुद्धा धावत जाऊन दैत्यांना पकडत असे आणि मुखात टाकत असे. असुर तिला साक्षात मृत्यू समजत होते. अशा प्रकारे आपल्या दैत्यवीरांचा चाललेला संहार बघून देवांतक अत्यंत चिंताग्रस्त झाला. देवांतक तिच्यावर भीषण बाण वर्षाव करू लागला. पण त्याने मारलेल्या बाणांचा तिच्या शरीरावर कसलाही प्रभाव पडत नव्हता. देवांतकचे सर्व बाण संपले. तो विचार करू लागला, आता काय करू? तेवढ्यात ती देवी बोलली, तू एकटा काय करणार आहेस? माझ्या मुखात येऊन विश्राम का करत नाहीस? त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला एक सुद्धा दैत्य दिसला नाही. त्याने विचार केला, आता पळून जाणेच योग्य आहे, नाहीतर आपले प्राण गमवावे लागतील. आणि तो लगेच पळाला आणि स्वर्गलोकात जाऊन आपल्या तोंडावर पांघरून घेऊन आपल्या खोलीत चुपचाप झोपला. त्याचा सारा अभिमान उतरला होता. स्त्री सेनेबरोबर देवतांना बघून त्याला भीती वाटू लागली की आता देवता सुद्धा कधी ना कधी आपले राज्य परत घेतील. देवांतकला असे बघून त्याचे पिता रुद्रकेतूने त्याला विचारले, काय झाले? तेव्हा देवांतकने रणांगणावर घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. मग रुद्रकेतू म्हणाले, पुत्र, काळजी करू नकोस. तू महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी अघोर मंत्राचे अनुष्ठान कर. हे अनुष्ठान पूर्ण होताच एक अश्व प्रकट होईल आणि त्या घोड्यावर स्वार होऊन तू रणांगणावर गेलास तर तुझा विजय होईल. देवांतकने सुद्धा आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान केले. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर यज्ञवेदीतून कृष्णवर्णाचा एक अश्व निघाला. त्याने त्या अश्वाला सजवून त्याची पूजा केली आणि दैत्यसेनेला काशीवर आक्रमण करण्यासाठी सज्ज केले आणि तो स्वतः घोड्यावर स्वार होऊन दैत्यसेनेबरोबर निघाला. दैत्यसेना पाहून वाटेत असलेले लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पण काशीचे नागरिक अत्यंत निर्धास्त होते. त्यांना भगवान विनायक यांच्या शक्तीवर अटूट विश्वास होता. यावेळी युद्धामध्ये सिद्धिदेवीच्या सेनेला फारसे यश मिळाले नाही. असुर त्यांचा पराभव करत पुढे येऊ लागले. म्हणून विनायकने काशीराजच्या सुरक्षित सेनेला युद्धात पाठविले
आणि स्वतः सिंहावर आरूढ होऊन युद्धात उतरले. तेव्हा देवांतक हा भगवान विनायक यांना म्हणाला, तू माझ्या भावाला मारले आहेस, पण तुझ्यासारख्या लहान मुलाला मारावेसे वाटत नाही. तुला तुझा जीव जर प्रिय असेल तर मला शरण ये आणि माझी अधीनता स्वीकार कर. विनायक म्हणाले, अरे कायरा, मागच्या वेळी तू प्राण वाचून पळाला होतास, पण यावेळी तू जाऊ शकणार नाही. युद्ध करून तुझे पौरुषत्व सिद्ध कर. देवांतकला राग आला आणि त्याने विनायकवर बाणांचा भीषण वर्षाव केला. पण विनायक यांनी ते सर्व बाण कापून काढले आणि त्याच बाणांनी दैत्यसेनेचा संहार करत होते. आपला विजय होत नाही हे बघून देवांतकनी मायावी रूप धारण केले. तो कधी आकाशात दिसायचा तर कधी पृथ्वीवर दिसायचा, कधी या रूपात तर कधी दुसऱ्या रूपात. मग त्याने मोहास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे युद्धात उपस्थित असलेले सर्व देवता, काशीराजची सेना आणि विनायक झोपले आणि देवांतक हा चक्राच्या मध्ये त्रिकोणाच्या आकाराचे कुंड बनवून अभिचार कर्म करण्यास त्याने प्रारंभ केला. ही न्यूज गुप्तचरांनी काशी नरेशला येऊन सांगितली. मग काशी नरेश हे साधारण नागरिकाचा वेश धारण करून कसे बसे विनायककडे पोहोचले आणि विनायकच्या कानात बोलले, प्रभू उठा, जागे व्हा. देवांतक हा अभिचार कर्म करत आहे. ते जर पूर्ण झाले तर तो अजय होईल. काशीराजचे बोलणे ऐकताच विनायक जागे झाले. त्यांनी खगास्त्र आणि घंटास्त्र चे अभिमंत्रित बाण धनुष्यावर चढून आकाशात सोडले. घंटास्त्रामुळे आकाशात मोठी घंटा वाजू लागली. त्यामुळे सर्व झोपलेले सैनिक देवता जागे झाले आणि ते सर्व उठले आणि लगेच देवांतकडे गेले आणि त्याच्या अभिचार कर्मात विघ्न उत्पन्न केले. आणि खगास्त्राने असंख्य पक्षी उत्पन्न केले. त्या पक्ष्यांनी सर्व आकाश व्यापले आणि सगळीकडे अंधकार पसरला. ते पक्षी दैत्यवीरांना उचलायचे आणि खायचे. त्यामुळे दैत्यांच्या सेनेत गोंधळ उडाला. त्यामुळे देवांतक खूपच क्रोधित झाला आणि घनघोर युद्ध करू लागला. पण विनायकच्या पुढे त्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. मग विनायकने विराट रूप धारण केले. मनुष्याचे शरीर, हत्तीचे मुख हे विराट रूप पाहून देवांतक आश्चर्यचकित झाला आणि खूपच घाबरला. तेव्हाच त्यांनी आपल्या दाताने देवांतकच्या मस्तकावर भयंकर प्रहार केला. देवांतकने चित्कार केला आणि त्याच्या शरीराचे असंख्य तुकडे झाले. त्याच्या मुखातून एक ज्योती निघाली. ती विनायकच्या मुखात प्रविष्ट झाली. आपल्या स्वामीचा झालेला मृत्यू बघून दैत्यसेना पळून गेली. काशीराजच्या सेनेने विनायक देव की जय असा जय जयकार केला. विजय वाद्ये वाजू लागली. इंद्र आणि देवता तिथे आले आणि विनायक यांची स्तुती करू लागले. विनायक यांनी उपेंद्र सारखा पराक्रम केला म्हणून त्यांना उपेंद्र असे म्हटले. मग सर्व देवता आपापल्या स्थानी परत गेल्या. इंद्राने सर्व असुरांना स्वर्गाबाहेर हाकलून दिले आणि पुन्हा देवराज्याची स्थापना केली. काशीराज आणि त्यांच्या मित्रराजांनी विनायकची पूजा केली. मग त्यांनी युवराजाच्या विवाहाची घोषणा केली. मग सगळीकडे युवराजाच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका पाठवली. मगधपती आपली कन्या घेऊन काशी नगरीला आले. मग विनायक यांनी युवराजाचे विवाह कार्य संपन्न केले. खूप दिवस आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काही दिवस निघून गेल्यावर विनायक काशीराजला म्हणाले, मला येथे येऊन बरेच दिवस झालेत आणि आता मला माझ्या माता पिता यांची खूप आठवण येत आहे आणि त्यांना पण माझी खूप आठवण येत असेल, म्हणून मला लवकरात लवकर घरी जायचे आहे. काशीराज आणि त्यांची प्रजा यांची इच्छा नव्हती की विनायक यांनी जावे, पण अत्यंत जड मनाने काशी नरेश यांनी रथ तयार केला. ते स्वतः विनायकला घरी सोडायला निघाले. काशीचे नागरिक हे विनायक यांना जाऊ नका असे म्हणत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा विनायकने समजावले की आता मला जावेच लागेल, पण जेव्हा तुमच्यावर कोणतीही आपत्ती येईल तेव्हा फक्त माझी आठवण काढा. मी तुमची मदत करण्यासाठी नक्की येईल, पण तरी तुमचे मन शांत झाले नाही तर माझी मातीची मूर्ती बनवून घरात स्थापन करा आणि त्यात विनायक आहे असे समजून पूजा करा. मग काशी नगरीच्या नागरिकांनी त्यांचा जय जयकार केला. त्यांच्या रथाची परिक्रमा केली. महाराणीने आपल्या सखींबरोबर त्यांची अभय अर्चना केली आणि रथ निघाला. सर्वजण रथ दृष्टीआड होईपर्यंत तेथेच पाहत राहिले. वायूच्या वेगाने चालत रथ
कश्यप यांच्या आश्रमापाशी पोहोचला. काशी नरेश आणि विनायक हे रथातून उतरून देवी आदिती आणि महर्षी कश्यप यांच्या पाया पडले. काशी नरेश यांना आशीर्वाद देऊन त्यांनी आपल्या मुलाला हृदयाशी कवटाळले. काशी नरेश यांनी असुरांचे आक्रमण आणि विनायक यांचा पराक्रम याचा सर्व घटनाक्रम त्यांच्या आई वडिलांना सांगितला. आई वडिलांना अत्यंत आनंद झाला. दुसऱ्या दिवशी महर्षींची आज्ञा घेऊन काशी नरेश आपल्या नगरीत परतले. काशीच्या घराघरात भगवान विनायक यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. स्वतः काशी नरेशने राजभवनात धुंडीराज गणेशची स्थापना केली. त्यांच्या पूजनाने घराघरात आनंद पसरला. काही दिवस माता पित्यांबरोबर राहिल्यावर एके दिवशी विनायक अचानक त्यांच्या आई वडिलांना म्हणाले, जननी आणि जनक, तुम्ही ज्या कार्यासाठी माझ्या प्रकट होण्याची इच्छा केली होती ते कार्य आता संपन्न झाले आहे. त्रैलोक्यातून असुरांचा नाश झाला आहे. आता मला माझ्या धामला परत जाण्याची आज्ञा द्या. विनायकचे हे बोलणे ऐकून महर्षी कश्यप आणि देवी आदिती अवाक झाले, पण स्वतःला सावरून म्हणाले, देव, अजून काही दिवस आमच्या बरोबर राहा. विनायक म्हणाले, मला आता जावेच लागेल. माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे. माता आदितीने डोळ्यात पाणी आणून विचारले, आता परत कधी भेट होईल पुत्र? विनायक बोलले, भवानी मंदिरात पुन्हा आपली भेट होईल माता. आणि पाहता पाहता विनायक अदृश्य झाले. महर्षी कश्यप यांनी विनायक यांची अष्टधातूची प्रतिमा स्थापन केली आणि रोज तिची पूजा करू लागले. अशा प्रकारे फ्रेंड्स, गणपती बाप्पांनी मोहटकट विनायक या अवतारात जो महापराक्रम गाजवला, देवांतक आणि नरांतक यासारख्या असुरांना पृथ्वीवरून नष्ट केले, याची आठवण म्हणून त्यांचा जन्मदिवस माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, आजच्या कथेत बस एवढेच. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.